मुश्रीफ साहेब जेव्हापासून आमदार झालेत तेव्हापासून गावाचा कायापालट झाला। दलित वस्तीतील रोड्स गटर्स नवीन घातले। साहेबांनी मातंग समाजाचं लहान मंदिर एक बांधलं, त्या लहान लहान गल्ल्यामध्ये पिंग ब्लॉक्स घातले। आमच्या गावाला 3 घाट नदीचे मंजूर केले। हा एक ऐतिहासिक विषय आहे, कारण गावाला एका 3 घाट म्हणजे साधी गोष्ट नाही। पंचायतसाठी नवीन इमारत बांधली। विठलाई मंदिरसाठी क वर्गातून भरपूर कोट्यावधी निधी दिला। बिद्री हे 4 तालुक्याचं सेंटर आहे आणि या 4 तालुक्याच्या सेंटरला 4ही तालुक्यातून लोक येतात। तिथं दवाखान्याची सुविधा नव्हती, परंतु इथं 22 खाटचे एक अत्याधुनिक आरोग्य केंद्र साहेबांच्या माध्यमातून उभा झालेला आहे। या बिद्री गावासाठी साहेबांनी एवढे विकास कामाच्या संदर्भात असून दे इतर कुठल्याही गोष्टी अडचणीला प्रत्येक माणसाच्या अडचणीला माणूस तो उपयोगी पडलेला आहे। या माणसाचं काय जेवढं कौतुक सांगावं तेवढं थोडकंच आहे त्या माणसाचं। 3 वर्ष झाले आमची आता ग्रामपंचायत येऊन गावासाठी म्हणजे विरंगुळा केंद्रासाठी की मोठी यंत्रणा 35 लाख रुपये त्यांनी गुंतवणूक केली विरंगुळा केंद्रासाठी। PSI केंद्र ते 5.5 कोटी रुपयाचे PSI केंद्र म्हणजे मोठे। या 8-9 गावचे लोक इथं येतात। आता त्या सांगल तेवढं त्या व्यक्तीसाठी थोडंच आहे। 85 पासून मी साहेबाचे संघ आहे, त्याच्यामुळं काय नाही साहेबाला काय नाही गरीब परिस्थिती बघून आपले मेंढपाळ व्यवसाय बघून साहेबाने मला संचालक पद दिली। अशा साखर कारखान्याचं मला केल्याबद्दल आभारी साहेबाचा आहे आणि काय नाही साहेबाचं केलेलं काय नाही हे उपकार मला जन्माजन्मी आमच्या पोराठराने फिटणार नाही, एवढं साहेबाने केलंय। साहेबांच्याकडं किती काही सांगावं हे आता आम्हाला काही शिल्लक राहिलेलं नाही। गोरगरिबांचे जे काही अडचणी आहेत साहेबांना सांगितल्याबरोबर साहेबांनी लगेच साहेब या माणसाची अशी अडचण आहे तिथं काही दाद मिळत नाही, साहेबांनी लगेच फोन उचलायचा अधिकाऱ्यांना लावायचा की ह्या गरिबाचं का तुम्ही काम तटवले हे ताबडतोब करून टाका। त्याच्यामुळे साहेबांच्यासाठी किती सांगावं आणि किती नाही आमच्याकडे आता शब्द नाहीत। साहेब हा आमचं एक कागल तालुका व कोल्हापूर जिल्ह्याचं दैवत आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य हसनसाहेब मुश्रीफ यांना अखंड महाराष्ट्राने महाडॉक्टर अशी उपाधी दिलेली आहे आणि खरोखरच आमचे साहेब महाडॉक्टर आहेत। त्यांनी आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांचे ऑपरेशनची कामे करून सर्वसामान्यांना एक आधार दिलेला आहे। आम्हाला साहेबांनी पेन्शन मंजूर केली, आमच्यात आम्हाला खायला अन्न मिळत नव्हते ते त्यांनी मंजूर केली, आम्ही त्याच्यावर जगतोय। आता धान्य आम्हाला दिलं, सगळे भांडी बिंडी वाटली। पहिलं सगळं पडझड होतं, आम्ही इथंच राहायला आहे, मग ते साहेबांनी आम्हाला सगळं करून दिले, सगळं आम्हाला घरकुल मंजूर करून दिले। साहेबांच्या मार्फत आम्ही आमच्या मतदारसंघात कामं करू शकलो, लोकांच्यापर्यंत पोहोचू शकलो। माझ्यासारख्या युवकाला साहेबांनी सभापतीपदाची संधी दिली। आमच्या भागात कधी सभापतीपद मिळालं नव्हतं, ते साहेबांच्या मार्फत आमच्या भागाला सभापतीपद देऊन साहेबांनी आमच्या भागाचा खरोखर एक मान सन्मान ठेवला। माझ्या लहान मुलाचं ऑपरेशन करायचं होतं, मेंदूचं ऑपरेशन करायचं होतं। मी बऱ्याच दवाखान्यातनी कोल्हापुरात जाऊन आलो हॉस्पिटलला, त्यांनी मला 10 लाख, कोणी 15 लाख, कोणी 14 लाख हे सांगितले। साहेबांच्याकडे कागलला गेलो, साहेबांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं तुम्ही ह्याला मुंबईला या हॉस्पिटलला आणि मी सहकार्य करतो। त्यावेळी आम्ही कागदपत्र घेतले आणि साहेबांच्याकडे गेलो। आमदार निवासला आम्ही गेलो। आमदार निवासला गेल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं इथं 2 दिवस तुम्ही थांबा आणि मग मुलाला घेऊन तुम्ही हॉस्पिटलला या। आम्ही कमीत कमी 3 महिने बॉम्बेच्या दवाखान्यात होतो। त्यावेळी साहेबांनीच आम्हाला सगळ्या गोष्टीला सांगितलं, कुठली अडचण येईल ते हे 2 फोन नंबर आमच्याकडे दिले, ह्या फोनवर नाही लागला तर ह्या करा, ह्या नाही लागला तर ह्या करा। खरं तुम्हाला कुठली अडचण आली दवाखान्यात तर तुम्ही मला कळवीत राहा, तुमच्या बाळाचं ऑपरेशन करून सक्सेसफुल मी द्यायला सांगतो। आणि त्यावेळी साहेबांनी आम्हाला 3 महिने तिथं माझ्या मोठ्या मुलाला, मला लहान मुलाची जेवणाची सुद्धा सोय केली, चहा पाण्याची केली, नाश्त्याची केली, सगळं तिने आमचं 3 महिने कुणी असं म्हणजे आम्हाला जवळ धरलंच नाही। त्यावेळी असं साहेबांनी आम्हाला जवळ धरलं आणि त्यावेळी माझ्या मुलाचं ऑपरेशन मेंदूचं होतं। मला मूल माझं चांगलं होईल आणि घरी येईल हे काय मी आशा धरली नव्हती। माझा अक्षरशः म्हणजे तिथं काय करू असं मला झालं होतं। मी खरोखर त्यावेळी जर साहेबांनी सहकार्य केलं नसतं तर मी ठरवलं तर सरळ आपण रेल्वेला जायचं आणि रेल्वे फाटका जाऊन आपण काय तरी आपला जीव द्यायचा, काय मागं जाऊन मी करणार। मुलाची तरी माझ्या 2 मुलं लहान, कुठल्या गोष्टीला मी तोंड देऊ असं मला झालं। डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही रक्त आणायला लागणार। साहेबांना आम्ही लगेच फोन लावला, साहेब आम्हाला रक्त लागते, तुम्ही काय भिऊ नका, तुम्ही अगदी निर्धास्त राहा, तुमच्या मुलाचं ऑपरेशन मी करून कुठल्याही परिस्थितीत सक्सेसफुल दाखवायला होतो। खरं साहेबांनी आम्हाला दररोज 3 महिने
एक दिवस त्यांचा फोन चुकला नाही आणि आमच्या गावातसुद्धा तिने कुठल्या गोष्टीला मागं पडलं नाहीत. कुणाचं ऑपरेशन करायचं तिथं साहेब हजर, कुठलं बाळ पडला तिथं साहेब हजर, पायपाचं ऑपरेशन झालं तिथं साहेब हजर. अहो कुठलंच कमी पडलं नाही आणि त्या साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच झाले मला तरी. मला कधी भेटतील आणि मला असं वाटते की साहेबांनी हे सगळं उलगडून कधी सांगन असं मला सुद्धा वाटत होतं. आणि माझ्या धाकट्या मुलाला तिथनं जगवून आणायचं काम प्रयत्न केला म्हटलं असा तर आम्हाला साहेबांनीच केला आणि साहेबांनीच मला सहकार्य भयंकर केलेलं आहे, विसरणारच नाही. गरिबाचे कार्यकर्ते त्याने केले, त्याला काय नाही आतापर्यंत किती लोकांची कामं केली, किती देवळं बांधली, काय काय केलं, फुलं बांधली, आपलं रस्ते केलं, काही केलं तर काय नाही माणसं काय नाही साहेबांना एवढं केल्यानंतर साहेबाला काय नाही बसून काय नाही मतदान त्यांनी टाकलं पाहिजे आणि साहेबाला निवडून आणलं पाहिजे.